मला बोलते, अरे तुला माहीत पडलं काय? तर मी बोललो, का हो काय झालं? असं म्हणजे मान फिरव, का हो काय झालं? त्या व्यक्तीचं नाव घेत नाही, अरे ती व्यक्ती वारली. पटकन मला फ्लॅश झालं. जेवण मी सोडलं आणि एकदम कापायला लागलो, थरकापायला लागलो माझ्या अंगाचा. अरे बोललो, मी भूड वाचत होतो, ती व्यक्ती माझ्या बाजूला होती, असं कसं होऊ शकतं? आणि मी अखंड भिजलो, अखंड घामाघुमा. मला बोलते, काय झालं काय झालं? तो घोडा हाकणार असतो, तो बसलेला, मधला भाग नव्हता, म्हणजे ते ज्या दांडे असतात ना ते नव्हतं. पुन्हा तो घोडा जो आहे तो अर्धाच. पुन्हा मी मागे पाहिलं, अरे काय बोललो, घोडागाडी तर अख्खी असती, तर अर्धी अर्धी पुढे म्हणजे घोडा पुढे चाललाय, मध्ये काहीच नाही, आणि हा 2 चाकावर येते, हा चाललाय पक्षा. शेवटी मला एकदम असह्य झालं. बोललो, हे काहीतरी गडबड आहे बोललो. आणि ऐकून होतो मी की नॉनव्हेज असेल ना, नॉनव्हेज असेल तर 100% अशा गोष्टी होतातच. म्हणून मी जस्ट आहे ना पाठी पाहिलं ना, त्या पिशव्या तिथे नव्हत्या. कुत्रा वगैरे काय, कुत्रा नेल तरी खेचत नेल ना साहेब, उचलून कसा नेल? एवढं भयानक ऍक्सिडेंट कसं सांगू तुम्हाला. एवढं म्हणजे त्याचा हा भाग आहे ना, हा भाग हा असा खुललेला, आला का? हे सगळं आतलं दिसतंय. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. काय नाव सर आपलं? माझं नाव साहिल हळदे. साहिल हळदे. हळदे, हा. हळदे, हो. ओके. कुठल्या सर मूळचं आपण? मी मूळचा खेड रत्नागिरीचा साहेब. रत्नागिरी मधील खेडमध्ये. ओके, धन्यवाद सर. आपण इथे संपर्क केला आणि आमच्यापर्यंत आले. आपण कसा संपर्क केला होता सर? मी ऑनलाईन तुमच्याशी संपर्क केला. तुम्हाला जे तुमचा तो फॉर्म होता, तो फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्ही मला कॉल केला. त्याच्यानंतर मग आपलं ठरलं की या दिवशी आपली शूट आहे, कल्याणला आहे ते आमचा स्टुडिओ शहारच्या मध्ये. मी त्या ऍड्रेसवर इकडे बाईक घेऊन पोहोचलो. ओके ओके सर, विश्वास दाखवल्याबद्दल आणि इथे आल्याबद्दल धन्यवाद. काय घटना घडली होती सर आपली? सर ती मी कदाचित मला असं वाटतं 7वीला असेल, बरोबर 7वीला होतो. आणि त्यावेळी म्हणजे कसं होतं, म्हणजे त्यावेळी म्हणजे आजचे म्हणजे 85ची वेळ आहे ही, 1985. त्यावेळी सायकल घरात असणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. आता तर घरात घरात बाईक आहेत, घरोघरी बाईक आहेत, प्रत्येक पोराजवळ बाईक आहे. पण त्यावेळी एवढी म्हणजे क्रेज नव्हता ह्या गोष्टीचा, आणि लोकांकडे पैसेही नव्हते. आणि सायकल असणं म्हणजे ती खूप मोठी गोष्ट होती. तर मला सायकल जी आवडायची ना, तर आमच्याकडे एक भाड्याने सायकल देणारा म्हणजे रिपेअर करणारं एक दुकान होतं. तर तिकडे मी नेहमी जायचो. आणि ते सायकलचे जे काम करतात ना, ते बघण्याची मला म्हणजे खूप आवड. म्हणजे तसं आपण काहीतरी शिकलं पाहिजे म्हणून मी त्या दुकानाजवळ तास 2-2 तास तिथे बसायचो. मग त्या दुकानवाल्याजवळ आहे ना माझी ओळख झाली. तो मुस्लिम समाजाचा होता, पण एकदम चांगला म्हणजे जॉली माणूस होता. त्याच्यावर माझी ओळख झाली. मग तो म्हणजे किरकोळ कामं द्यायची, जा चहा सांगून ये, हे हाताखाली दे, त्यावेळी तो मला ₹2 द्यायचा प्रति दिवसा. म्हणजे कसं पूर्ण दिवस जायचो नाही मी, माझी शाळा करायचो. शाळा सुटली की जाऊन मग घरी जेवायचं वगैरे, मग तिथे येऊन बसायचो. मग त्याने मला विचारलं की तुला नाव वगैरे लिहिता येतं की, कारण की तो भाड्याने सायकल द्यायचा ना, तो उर्दूमध्ये लिहायचा, तर त्याला मराठीमध्ये लिहिणारा हवा होता. तर मला बोलला, एक काम कर, तू इथे आलास ना की जी भाड्याने सायकल द्याल तिचा नंबर आणि त्या व्यक्तीला ओळखत असशील तरच सायकल द्यायची, अन्यथा सायकल द्यायची नाही. तो बोलला ठीक आहे. मग मग त्याने मला बोललं, तुला ₹5 देईन मी प्रति दिवसा. मी पण खुश झालो. म्हणजे त्यावेळी ₹5 म्हणजे भरपूर काय होतं. मी बोललो ठीक आहे, मी येईन म्हणून. भाई बोललो, इस्माईल भाई मी येईन म्हणून. तो बोलला ठीक आहे, मग तुझी शाळा कर आणि वाटल्यास तुझी पुस्तकं घेऊन ये, म्हणजे काम पण कर इथे, म्हणजे जे काय सफाई वगैरे हाताखाली द्यायचं घ्यायचं ते पण कर आणि तुझा अभ्यास पण कर. तर मी म्हणजे जे पाठांतर करायचं असेल ना ते घेऊन जायचं, आणि जे लिखाण करायचं ते घरीच करायचो, कारण ते लिखाणासारखी तिथे जागा नव्हती. म्हणून ते पाठांतराचं पुस्तक किंवा वही घेऊन मी तिथे जायचो, त्या दुकानात बसायचो. सांगल ती काम, चहा सांगून ये, खायला घेऊन ये, किंवा हे हाताखाली दे, ते हाताखाली दे, असं मी त्याच्याकडे करायला लागलो.
मला ॲक्च्युली ओढ काय होती की तो मला नेहमी नेहमी सायकल देईल म्हणून. तर मला तो बोलला की बघ, तू जर 7वी पास झाला तर तुला मी एक सेकंड सायकल देखील देईल. तर मी जरा खुश झालो की हा चांगल्यापैकी माणूस आहे. तर मी तिथे नेहमी नेहमी जायचो. नाव मुलं वगैरे यायची सायकल घ्यायला किंवा मोठी सायकल लोक सायकल घ्या, मी त्यांना ओळखायचो. विभागातलेच लोक यायचे. तर त्यांचं नाव आणि टायमिंग वगैरे टाकायचं, सायकलचा नंबर वगैरे टाकायचो आणि भाड्याने द्यायचो, पैसे घ्यायचो. अशी करत करत त्याच्याकडे एक पोरगा होता. त्याची आणि माझी खूप घट्ट मैत्रीण झाली. म्हणजे तो माझा मैत्री झाली, तो माझ्या वयाचा होता. आलं का लक्षात? मग तो काय करायचा, म्हणजे तो सेट होता ना त्याचं दुकान, तो नसला ना की गप्पा मारत बसायचो आम्ही दोघं. इकडचे मुंकस किंवा मस्ती वगैरे अशी चालू असायची. पण तो आला की आपलं कामात काम. असं करता करता त्याला पण सायकलचा खूप नाद होता. त्याने ना सायकल कशी बनवलेली, त्यांनी सायकलचा हँडल काढलेला आणि त्याला टॅक्सीची स्टेअरिंग असते ना ती लावलेली. तर ती मला एकदम नवल वाटायचं. म्हणजे सायकलला टॅक्सी, आणि त्याला खूप म्हणजे त्या सायकलच्या तारेंमध्ये मणी टाकायचे, त्याला गजरे घालायचे, असे सजावट करायचं. तर ती सायकल मागितली तर मला बोलला ठीक आहे ना, घे ना. तर मी ती सायकल फिरवायचो. नंतर तो काय बोलला की बघ कसं माहिती आहे, जर मी तुला सायकल दिली आणि जर आपला सेट आला तो बघून ओरडेल, तर ते तुला जर चालवायची असेल ना तर मला सायकलचा खूप नाद आहे. तर तू एक काम कर, 9:30 वाजता जेवण खाऊन ये, मग आपण भटकायला जाऊया. हे बोललो ठीक आहे. पण आमचं ते नेहमीच झालेलं. 8 वाजता दुकान बंद करायचं, घरी जायचो, आंघोळ वगैरे करायचो, जेवायचो आणि यायचो. आणि ते सायकल घेऊन आम्ही तिकडे चौपाटी किंवा गेट ऑफ इंडिया असं तिथे, म्हणजे प्रेक्षणीय स्थळं खूप आहेत. मग आम्ही रात्रभर तिकडे फिरायचो 2-2:30 वाजेपर्यंत. एके दिवस असं झालं ना, अमावस्या होती आणि मी राहायला चाळीमध्ये तिकडे. त्या चाळीमध्ये एक प्रथा होती की एखाद्या माणसाचं डेथ झालं म्हणजे किंवा कोणी ऑफ झालं, मेलं, तर तिथे ना त्या बिल्डिंगच्या खाली आहे ना बोर्ड लिहायचे, ब्लॅकबोर्डवर सफेद खडूने लिहायचे, दुःखद निधन. मग तो आजी असेल किंवा राहून गेलेला माजी असेल, सगळ्यांचे बोर्ड लिहायचे आणि एक बल्ब त्या दिवशी सोडायचे की आज कोणीतरी ऑफ झालं आहे म्हणून. एके दिवशी असं झालं, अमावस्या होती. मला काय, म्हणजे मी त्या गोष्टीला घाबरायचोच नाही, कारण माझं जे घर होतं ना ते स्मशानाच्या अगदी लागून होतं. म्हणजे एक भिंत सोडली ना, एक 10 मीटरची, 10 फुटाची, मीटर नाही 10 फुटाची भिंत सोडली ना की त्याच्यामध्ये पाठीमागे इलेक्ट्रिक स्मशान. तर ते मनातून भीतीच निघून गेलेली. म्हणजे असं कधी म्हणजे भासच झालं नाही. म्हणजे काय असा होईल विचारायचो मी आई, तर आई असं काय, तर आई सांगायची की नाही, एकदा माणूस मेला ना की तो संपला. तो काय, भीती जिवंत माणसाची जास्त असते. जिवंत माणूस हा कधी दगा देईल, कधी फसवेल, कधी काही करेल, त्याची नियत खराब झाली काहीही करेल. पण मेलेल्याचं काय, तो बिचारा मेला गेला आणि आपण कुठे त्यांचं वाईट केलं. जो काही झाला असेल काय, प्रत्येक बॉडी यायच्या तिथे, लावारिस बॉडी यायची, बेवारस बॉडी असते ना त्या यायच्या, त्या जाळायच्या किंवा कोणाचं. पण तो विभागात ते एकच स्मशान होतं दक्षिण मुंबईत त्यावेळी. होतं एक वरळीला होतं, पण तिकडे जायचे ना लोक. शक्यतो चंदनवाडी स्मशानभूमी बोलले ना की ते फेमस असायची. चंदनवाडी, हा, चंदनवाडी स्मशान. हे कुठल्या रेल्वे स्टेशनचं? हे मलिनासच्या अगदी 2 मिनिटावर, 2 पण 1च मिनिटावर, नुसता ब्रिज उतरला की समोर ती स्मशानभूमी आहे. इलेक्ट्रिक स्मशानभूमी आहे ती. इलेक्ट्रिक आहे. हा, इलेक्ट्रिक स्मशान. तिच्या काचेतून पण मी प्रेत कसं जळतं ना ते मी पाहिलेलं आहे. तर ती मनातून भीतीच उडालेली. मुंबईमध्ये त्या टायमाला इलेक्ट्रिक स्मशान जास्त होते का? हो, म्हणजे माझ्या माहितीनुसार ते पहिलं आहे मुंबईतील इलेक्ट्रिक स्मशान. चंदनवाडी स्मशानभूमी म्हणजे ती पहिली स्मशानभूमी आहे इलेक्ट्रिकची. अन्यथा भरपूर आहेत आता, पण ती पहिली माझ्या माहितीनुसार. तर अमावस्या होती. असं तो मला बोलला येतोयस ना आज, तर मी बोलला हा येतो ना, असं का विचारतोय. तर त्याने मला सांगितलं नाही की अमावस्या आहे असं आहे. मग ते लोक लोक पण ह्या गोष्टीला नाही म्हणत शक्यतो. तर म्हणलं असंच आम्ही भटकलो. नंतर त्यांनी मला बिल्डिंगच्या, म्हणजे आमचा जो चाळीचा गेट असतो ना तिथपर्यंत त्याने मला ड्रॉप केला आणि मला बोलला जा. आता मी आलो. आता आल्यानंतर काय आलं, तिथे बल्ब लावलेला आणि दुःखद निधनचा बोर्ड लावलेला.
मी पाहिलं, अरे बापरे, कोण वारले वाटतं. तर ती सायकल बिकल लॉक केली मी आणि गेलो आतमध्ये. आणि तो बोर्ड असा मी वाचतोय. तर आता त्या व्यक्तीचं मी नाव नाही घेणार प्लीज, आहे ना, मला रिस्पॉन्स पण करू नका. त्या व्यक्तीचं मी दुःखद घटना अशी आकस्मिक निधन वगैरे झालं म्हणून तो वाचतोय बोर्ड मी हळूहळू. आणि असं लोखंडाच्या शिडीचा ते लोखंडाचे ते उतरणी असते ना, त्याला असा पकडले मी आणि तो बोर्ड वाचतोय. तो शिडीवर येऊन माझ्या मागे उभा आहे. कोण? ज्याच्या नावाचा बोर्ड लागलाय, ज्याचं दुःखद निधन झालं ती व्यक्ती अक्षरशः माझ्या मागे उभा राहिल्या आणि ती बसली आहे शिडीवर. आणि त्यांनी माझ्या इथे असा हात ठेवलाय. आणि मग तर काय वाचतोय, अरे बोलू ना, तो अमका अमका होता, तो वारला वाटतं रे. त्याचं माझं चांगलं म्हणजे एकदम क्लोज होता आणि कसा बिचारा वारला म्हणजे मी त्याला असं सांगतोय. पण तो तुमच्या मागे बसलाय, तो बसलाय, तुम्ही त्याला बघितलं? माझ्या अंगावर काटा आला सर. हा बघा ना. तर ते बघितलं, मी वाचतोय ते. आणि त्याने हात ठेवला आणि काढला. होतं हो काय, मग कुठे गेलेला? मी बोललो नाही रे, नेहमीसारखं असंच फिरायला, असं नेहमीच. तो अच्छा 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 अच्छा. आणि तो तिथे राहायचा नाही, तो राहून गेलेला माझी होता, अलग लक्षात. आणि त्या व्यक्ती, जो मेलेली व्यक्ती होते ना, त्याच्याने माझे संबंध एकदम घनिष्ठ, एकदम घनिष्ठ. तो जेव्हा राहायचा ना, तेव्हा मला एकदम बसवायचा, ह्या गोष्टी सांग, त्या गोष्टी. मी त्याच्यासमोर 7 ते 8 वर्षाने लहान, पण तो एकदम बघा ना, एकदम फ्रेंड सर्कल, एकदम घट्ट मैत्रीचा माणूस. तर तो एकदम मस्त बोलायचा. आणि प्रत्येक वेळी काय अभ्यास केला असेल मी त्यावेळी, ज्यावेळी राहायचा, तर त्यामुळे ती माझ्या एकदम जवळची व्यक्ती होती. आणि त्याच्या दुःखद निधनाचा बोर्ड वाचला. तो मग आता काय कुठे झालं बोललो, नाही घरी आता बोललो, जेवायचं आणि झोपायचं बोललो. तो तर अरे जेवला नाही अजून. बोललो जेवण तर गेलेलो, पण माझी सवय आहे रात्रीची, मला भूक लागते. मला ठीक आहे जा. तर मी आलो चपला वगैरे काढल्या आणि माझी भाऊजाई बसलेली. काय वेळ आहे काय यायचा, मला बोलली. किती वाजले होते? 2:30 वाजले. बोललं सॉरी, उद्यापासून असं होणार नाही. कारण ते एक डिस्टर्बवालं व्हायचं ना काम, दरवाजा ठोकायचं, मग ते लोकांची झोप मोड व्हायची. रात्री 2:30 वाजता. 2:30 वाजता मग मी हातपाय धुणार, तोंड धुणार, ते टोपं वगैरे काढणार, खाणार. मग त्यांना म्हणजे हे नव्हतं, म्हणजे किती खातोय, किती वेळा खातोय, त्यांचं काय नव्हतं. पण तो त्रासदायक प्रकार, लाईट लावणं, ते टोपं काढणं, झोप. कारण सकाळी पाणी यायचं 4:30-5 पावणे. त्यांना डिस्टर्ब व्हायचं ना. आता माझ्या अंगात पोरकाटपणा, एवढा सिरियस नव्हता ना, कोणाला त्रास होईल किंवा नाही. ते जेवण वगैरे मी हाताने घ्यायचो, कधी वाटलं तर ती उठून द्यायची किंवा मी हाताने घेतो. तर मी जेवतो आणि जे वाचले ना ते मी नुसतं म्हणजे माझ्या डोक्यात येते, पण ती व्यक्ती आहे ना माझ्या डोक्यात नाहीये. मला बोलते, अरे तुला माहीत पडलं काय? तर मी बोललो का हो, काय झालं? असं म्हणजे मान फिरव, का हो काय झालं? तर त्या व्यक्तीचं नाव घेत नाही. अरे ती व्यक्ती वारली. पटकन मला फ्लॅश झालं. जेवण मी सोडलं आणि एकदम कापायला लागलो, थरकापायला लागलो माझ्या अंगाचा. अरे बोललो, मी बोर्ड वाचत होतो, ती व्यक्ती माझ्या बाजूला होती, असं कसं होऊ शकतं? आणि मी अखंड भिजलो, अखंड घामाघुमा. मला बोलते काय झालं, काय झालं? तर मी बोललो काय नाही. बोलतो नाही काय झालं सांगा. त्याचं नाव घेतलं. तर मी सांगितलं की मी आता जेव्हा बाहेरून आलो, त्याचा बल्ब लागलेला आहे आपल्या बोर्डवर त्याचा, आणि तो माझ्या मागे उभा होता. तर मला बोलते खोटा बोलतोस तू. मी एकदम घाबरलेलो, माझ्या तोंडून शब्द निघत नव्हते. तिने पाहिलं की काहीतरी आहे, आणि अमावस्या तर होतीच त्या दिवशी. त्या बिचाऱ्याने मला त्रास काहीच दिला नाही, आलं का लक्षात? तर मला काय बोलली, तू व्यवस्थित आठव. मी बोललो सगळं आठवलं. बोललो सायकल वगैरे लॉक केली, बोललो साखळी मी सायकल खांबाला बांधली आणि आलो आतमध्ये. वाचत होतो, तो वरून खाली उतरला. मी एवढं पण पाहिलं की तो वरून खाली उतरला, मागे शिडी खाली माझ्या मागे बसलाय आणि मला विचारतो काय वाचतो रे? बोललो काय नाही रे, आपल्याकडे माहिती ना कसं बोर्ड वगैरे. हा चौदा वाच. आणि मी आलो. तो मला ठीक आहे जा घरी. म्हणजे आतमध्ये आल्यानंतर मी बोललो असं असं झालं, आणि तुला विचारलं तर तू सांगते की असं असं झालं म्हणून. तर मी एकदम शॉक झालो एकदम. म्हणजे ते माझे घास उचलायची ताकदच नाही. मी एकदम थरकाप झाला माझ्या अंगाचा, एकदम थरकाप. म्हणजे असं कसं होऊ शकतं ना. तर मला बोलली घाबरू नकोस तू
तू एक काम कर, शांत हो आधी, शांत हो, पंखा फास्ट वगैरे केला, मग शर्ट वगैरे काढलं. तिने माझ्या भाऊजाईने शर्ट वगैरे, ते आयात नाही बिचारी आता, त्याने शर्ट वगैरे काढलं. मला बोलते काय घाबरू नकोस, तुझ्याबरोबर तो चांगला होता, कदाचित त्याची इच्छा असेल म्हणून तो तुला भेटायला आला, बाकी दुसरं काय नाही, तू शांत हो, रिलॅक्स हो. पण मला ते असह्य, म्हणजे कसं हाऊ कॅन पॉसिबल, म्हणजे कसं होऊ शकतं. भीती तर वाटते, घाम तर बंदच होत नाही. अक्षरशः माझी पॅन्ट वगैरे ओली झाली, ज्या बिछाड्यात मी होतो ना, ती चादर पायावर घेतली, ती चादर ओली झाली, म्हणजे घामाघूम. मला काय कळत नव्हतं आता काय करू काय नाही. मला बोलली बघ तू काय घाबरू नकोस, तू शांत हो, तू गप्प बस, शांत राहा, काय. आणि मला आलं रडायला. आता काय पोरकटच वय ना ते, 7वी म्हणजे काय, जेमतेम 13-14 वर्षाचा असेल मी. तर मी बोलला तर करू का, तर काय करू, मग एकदम घाबरलो होतो. मला तिने भाऊजाईने माझ्या धीर दिला की घाबरू नकोस, बोलली शांत हो. मी शांत झालो. मग तिने जागली माझ्याबरोबर 5:30-6 वाजता. ती मला बोलली एक काम कर, नळाचा पाईप पकड आणि मी पाणी भरते. तिने बिचारीने पाणी वगैरे भरून मी तसंच उभा आहे आणि तो घाम माझा थरकाप चालू आहे आणि ती मला धीर देते. आलं का लक्षात, ती मला धीर देते. नंतर 6:30 झाली, 7 झाली, पाणी गेलं. मला असं झोपेसारखं वाटलं, पण मी बिछाण्यात आहे, पण मला झोप काय येत नाही. मग ती अंगार वगैरे माहिती आहे ना, आपले लोक कशाचा अंगार लाव, थोडं धीर दे, आपले पूर्वजांना आठव, ते तुझ्या याच्यासाठी येतील, म्हणजे तुझ्या संरक्षणासाठी. काय टेन्शन घेऊ नका, तो तुला त्रास द्यायला आला नव्हता, तुला त्रास द्यायला आला असं तुला सतवलं असतं त्याने. तर मी एकदम शांत झालो. नंतर मी 7:30-8 वाजता झोपून गेलो. पण तो दुसऱ्या दिवशी मी शाळेत पण गेलो नाही आणि घराच्या बाहेर पण गेलो नाही, एवढा घाबरलेलो. नंतर ती मला बोलली बघ असा जर तू घरात बसशील ना तर तो जास्त होईल, तू पोरांमध्ये खेळ आणि कोणाला हा किस्सा अजिबात सांगू नकोस, जे काय झालंय ते. म्हणलं ठीक आहे. बाहेर गेलो, पण माझा डोक्यात सतत तेच 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 तेच. 3-4 दिवसांनी काय झालं, मी एकदा म्हणजे असंच घरात बाहेर दरवाज्यात, म्हणजे पावसाळ्याचेच दिवस होते, असं झोपलेलो. तो स्वप्नात आला आणि म्हणतो काय यार भाई, माझी इच्छा होती म्हणून मी तुला भेटायला आलो, तुला एवढं घाबरायचं कारण काय, तू तर खेळणं बिळणं सगळंच सोडलं, मला तुला जस्ट भेटायचं होतं. तुझा आणि माझा दुरावा वाढलेला भरपूर वर्ष झालीत, म्हणजे तर मला असं वाटलं की तुला भेटावं म्हणून तू भेटलो. मी काय तुला सतवलं काय, तू कशाला घाबरतो, सोड ना. आणि मी ते त्या दिवसापासून मग तो घाबरणं बंद केलं. म्हणजे असं झालेलं आहे. कारण त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला, एवढं पण मला त्याचा हात वगैरे, मी असं पाठी पण पाहिलं त्याला, ती व्यक्ती होती. आणि त्यावेळी जे कपडे घातले ना, ते त्यावेळेचे कपडे, ते त्याच्यामध्ये ते माझ्या डोक्यात होते. तो कशा टाईपचे कपडे घालायचं, ॲज इट इज तसेच कपडे होते आणि तसाच बोलत होता. तर नंतर मी विचारलं की कसं वारलं, की सांगितलं की नाही त्याला आजार झालेला त्याच्यावर. मग तो वारता, म्हणजे मी असं जस्ट विचारतो, ज्यावेळी वारला होता ना खूप बारीक झालेला, पण जसा तो माझ्या मागे होता ना, ॲज जसा मी त्याला पूर्वी पाहिला तसाच होता तो. ते चित्र तुम्हाला हां यस, ते चित्र आठवलं मला. आणि मग मी ती भीतीच सोडली. असा तो किस्सा होता. मैत्रीला काय सांगा. हा ना, मैत्रीला म्हणजे त्याला, म्हणजे वास्तविक तो माझ्यापेक्षा 8 वर्ष, पण त्याची माझी म्हणजे जूट बोलतात ना, एक जूट चांगली होती, मैत्री अशी घट्ट होती. मैत्रीला कुठे हा ना, तर तो कधी आला, काय रे कुठे चाललास, म्हणजे विचारायचा, चल ये बसूया. मग आम्ही तास 2-2 तास बसायचो, गप्पा करत, इकडूनच्या गप्पा तिकडूनच्या गप्पा, असं झालं तसं असं चालायचं. आणि ती मैत्री म्हणजे तो बिल्डिंगमध्ये आहे ना, असे माझ्या वयाचे भरपूर, पण जो मला समजून घ्यायचा ना तो तोच होता. की काय झालं ना, भांडणं बरोबर, अरे गप्पे होईल रे, काय नाही, गप्प बस, म्हणजे समजावायचा, कशा टेन्शन घेतो, जाऊ दे ना, सोडून देणं, झालं ना, म्हणजे काही झालं असेल तर तो माझ्याच फेवरला असायचा. इनकेस जरी माझी चुकी असेल ना तरी तो माझ्याच फेवरला असायचा. जवळचं नातं होतं. हा, जवळचं एकदम नातं होतं, म्हणजे एक घट्ट. म्हणून त्याची मला त्याने येऊन जेव्हा सांगितलं ना, तर बघ माझी इच्छा होती तुला भेटायची म्हणून आलो, मी भेटलो, मी तुला काय त्रास दिला काय नाही ना, मग तू कशाला घाबरतो, बोलतो सोडून दे ना, संपलं, बोलतो झालं.
मी गेलोय, मला वाटलं तुला भेटायला म्हणून भेटायला आलो, बाकी काहीही नाही. असं तुम्ही ते मागे बोलता बोलता म्हणाले होते की तुमचं अजून एक अजून एक मॅटर आहे. त्यावेळी कसं होतं माहिती आहे का, शाळेच्या किंवा मी त्यावेळी शाळेच्या सुट्ट्या संपल्या ना, हा कुठला प्रसंग आहे? हा म्हणजे मी कॅक्टस लाईनला कामाला जायचो. हा मुंबई मधलाच आहे. मुंबईमधलं ते कॅक्टस लाईनला कामाला जायचो. तर ते मुस्लिम लोकांचं लग्न असतं ना, त्याच्यामध्ये मोस्टली नॉनव्हेजच असतं. हा आणि त्यांचे जे पदार्थ असतात ना, ते एकदम स्वादिष्ट आणि सुगंधी असतात. तर ते कामासाठी मी जायचो ना त्या कॅटरसच्या, ते खाण्यासाठी जायचो. खायला जायचंय. पण तेवढी आपली परिस्थिती नव्हती ना अशी नॉनव्हेज. आणि त्यांच्या लग्नात किती गरीब जरी असेल ना, ते कर्ज काढून ते तशा टाईपचं लग्न करतात. ते जे पदार्थ आहेत जे ठरलेले ते त्यांच्यामध्ये असणार. आणि मी हे ज्या लग्नात गेलो ना, ती श्रीमंत पार्टी होती. म्हणजे तिकडे नॉनव्हेज बोलू नका, व्हेज बोलू नका, सगळे आयटम सगळे त्याच्यामध्ये. तर माझी सवय का होती, कॅटरसला गेलो ना का तिथून जे उरलेलं जे जेवण असतं ना, म्हणजे कबाब असतात किंवा कोरमा असतो, चिकन कोरमा, मटन कोरमा, बिर्याणी, नान, हे सगळं मी घेऊन यायचो. आणि बिल्डिंग म्हणजे कसं होतं, चाळीमध्ये राहायचो ना, तर चाळीमध्ये कसं होतं म्हणजे माझ्यासाठी भरपूर पोरं जायची, तर ते जेवण आणायचे तिकडून. पैसे तर मिळायचेच त्यावेळी, किती 60 रुपये मिळायचे एका कॅटरसला. एका पाळीला केलं ना की 60 रुपये. संध्याकाळी तिथे 7 ते 1 वाजेपर्यंत ते काम असायचं. 11:30-12 वाजेपर्यंत ते पाहुणे जेवले ना लग्नाचे मुस्लिम लोकांच्या, मग नंतर जे वेटर वगैरे असतात, भांडीवाले असतात, भांडी घासणारे असतात, सगळे ते मंडपवाले सगळे मग त्यांना जेवायला. तर ते उरलेलं असायचं ना, ते आम्हाला द्यायचे की घेऊन जातं. ती जवळजवळ ना 25-30 किलोची मी गोण भरलेली, म्हणजे एक पिशवी भरलेली. त्याच्यामध्ये नान, कोरमा, चिकन कोरमा अशा पिशव्या मी एकदम प्लॅस्टिकच्या पिशव्या अशा घालून बांधून, ते 25-30 किलोची मला आठवते. आणि ते लग्न होतं रेडिओ क्लबला. फेमस हॉल आहे मुंबईचा. तिथे मोस्टली मुस्लिम लोकांचे लग्न, तिथे लग्न होतं. तर तिकडून मी जेव्हा सुटलो 1 वाजता, मग ते जेवण वगैरे घेऊन, तर मी विचारलं की जवळचा रस्ता कुठून आहे, कारण 30 किलो आहे ना माझ्याकडे. तर मला काय एवढ्या रस्त्यांची माहिती नव्हती. तर मी बोललो जवळचा रस्ता. तर एकाने सांगितलं, तू एक काम कर, इथून सरळ जा, सरळ बाहेर पडलं ना की कुलाबा कॉजवेला जाशील. कुलाबा कॉजवेवरून सरळ जा, तर पुढे येशील आंबेडकर पुतळ्याजवळ लेफ्ट मारशील, तिथून मग राईट मारशील तर मधल्या स्टेशन म्हणजे तुझ्या घरीच येशील. हार्डली तो मला वाटतं ना 40-45 मिनिटाचा चालत रस्ता होता. पण मला माहिती आहे ते एवढं मोठं जेवण असेल तर 1.5 काय 2 तास पण पकडून चालायचे. वय लहान, ताकद कमी. पण ते जेवणाच्या पिशव्या मी अशा 2 रॅशनच्या पिशव्या घेऊन जायचो. रॅशनच्या पूर्वी माहिती रॅशनसाठी आपण गहू तांदळा घेऊन जाते, ते घेऊन जायचो. त्या अशा 2 खांद्याला अशा मी बांधून चालतोय. आणि त्या वेळी देखील अमावस्या होती. आलं का लक्षात? मी आलो. आता ते कुलाबा कॉजवेमध्ये ना सगळे म्हणजे ती मुंबईची एकदम माहिती आहे ना, कुलाबा म्हटल्यानंतर तो रात्रीचा दिवसवाला एरिया आहे. तर तिथपर्यंत मी आलो, आंबेडकर पुतळ्याजवळ आलो, कुलाबाचा बँक स्टँड, तिथून लेफ्ट मारली मी. तसं त्या माणसाने मला सांगितलं जवळचा रस्ता, तसं मी आपल्या मूडमध्येच आहे ते जेवण. आणि पुढे आलो. पुढे आल्यानंतर आहे ना MK रोडला राईट मारतोय मी. ओल मैदानच्या इथून MK रोडला राईट मारते. तिथे राईट मारली तर तिथून आहे ना घोडागाडीचा आवाज आला मला. पाठून घोडागाडी कशी असते ते छन 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 टापा विपा अशी. तुम्ही बोला अरे घोडागाडी तर बंद झाली आहे, तर घोडागाडी आता आली कुठून इतक्या रात्री? इतक्या रात्री 1:30-1:45 झाले. तर मी असं जस्ट पाहिलं मागे, तर घोडागाडी नव्हती. तर मी काय बोललो नाही, मला भास होत असेल किंवा कानात वाजत असेल असं. तर मी काय दुर्लक्ष केलं. परत एक 15-20 पावलं पुन्हा तसंच आवाज. तर मी पुन्हा मागे बघितलं, काहीच नाही. त्याच्या पुढे आलो, तो त्याच्या पुढे थोडा आलो, तर एक माणूस मला भेटला. अरे बेटा क्या है खाने के लिए? बोला चाचा है मेरे पास खाना,
आणि एकदम नॉर्मल दिसत होता माणूस. चाचा मला बोललो क्या है खाना, मेरे को भूक लगी. बोला चाचा लो लो. मग असं उघडलं मी त्याच्यासमोर. तर त्यांनी काय घेतलं, एक कबाब घेतले 2 आणि एक नान घेतला. बोलतो बस इतना मेरे को बस. घेतले त्याने. आणि तो म्हणजे तसा काय नव्हता, तो रिअल माणूसच होता. त्याने घेतलं. पुन्हा मी ते उचललं. त्याने विचारलं की कुठे जाशील तू. तो बोललो मी मदनसला चाललो आहे. तो ठीक आहे सांभाल की जाना, एवढंच बोलला. पुढे परत आला ना तर मी पुन्हा त्या घोड्यागाडीत. तर जेव्हा मी मागे पाहिलं ना तर अक्षरशः ती गाडी अर्धी होती. अर्धी घोडागाडी असते ना, अर्धी घोडे म्हणजे जो घोडा हाकणारा बसतो ना उंच, माहिती आहे. पूर्वी तुम्ही घोडागाडी कधी पाहिली? बघितली. तो घोडा हाकणारा असतो, तो बसलेला. मधला भाग नव्हता, म्हणजे ते ज्या दांडे असतात ना ते नव्हतं. पुन्हा तो घोडा जो आहे तो अर्धाच, तो घोडा अर्धा. पुन्हा मी मागे पाहिलं. अरे बोललो अरे काय बोललो, घोडागाडी तर अख्खी असती, तर अर्धी अर्धी पुढे म्हणजे घोडा पुढे चाललाय, मध्ये काहीच नाही. आणि हा 2 चाकावर जाते, हा चाललाय पक्षा, मध्ये काहीच नाही. मी एकदम घाबरलो, एकदम घामाघूम झालो. तरी पण बोललो आता काय करू. बोललो आता चालावं तर लागेल. आणि मला म्हणजे शुद्धच नाही, एकदम घाबरलेलो. काय करू काय करू काय करू. चालतोय मी, पुन्हा मागे बघतोय, पुन्हा ती घोडागाडी काय. पुन्हा पुढे येतोय मी, ती घोडागाडी पुन्हा दिसायची मला मागे. आवाज यायचा, पुन्हा मागे पुन्हा दिसायची. पुन्हा एकदम घाबरलो. शेवटी चर्चगेट स्टेशनपर्यंत मी कसा तरी आलो. एकदम थकलेलो, एकदम म्हणजे ते भार पण ना मला एकदम हलका वाटत होता. कारण त्या भीतीपोटी मला भार लागत नव्हता. माझा टार्गेट मला कंप्लीट करायचा हा रस्ता, आलं का लक्षात. तो भारच लागत नव्हता. म्हणजे मी आधी कसा मी थकलेलो, ते उचलून 30 किलो किती वेळ उचलणार. आता पण विचारलं तरी माणूस थकणार, बरोबर ना. तर ते नंतर आहे ना ते वजन मला एकदम हलकं लागायला लागलं. कशा पाहिजे माहिती आहे, त्या भीती पाहिजे. एकदम घाबरलो मी, एकदम म्हणजे अक्षरशः एकदम घामाघूम. म्हणजे काय करू आणि काय नको. पळतोय जसं वाटेल तसा मी रस्त्यात पळतोय. आणि त्यावेळी माहिती आहे गाड्या वगैरे क्वचित, आता खूप ट्रॅफिक आहे, त्यावेळी क्वचित एखाद दुसरी गाडी पास झाली तर, नाही तर नसायची. तर मी चर्चगेटला जेव्हा आलो MK रोडला, तेव्हा मला एकदम बोललो आता तो आवाज वाढ म्हणजे जवळ यायची ती गाडी. आणि पाठी बघितलं ना की ती गाडी लांब दिसायची. आणि ॲज इट इज तशीच अर्धी गाडी. पुढचा बैल आपला घोडा जो आहे ना तो अर्धाच दिसायचा, पुढच्या टापात दिसायचे 2 पाय, मागचं काही दिसायचं नाही, आलं का लक्षात. आणि ते पाठी जो बसला ना तेवढंच दिसायचं. मध्ये जे बार असतात घोड्याला, जे माहिती आहे ना मानेवरून तो पट्टा असतो, ते दिसायचं. ते नव्हताच, मी स्पष्ट पाहिलं ते नव्हतंच. शेवटी मला एकदम असह्य झालं. बोललो हे काहीतरी गडबड आहे बोललो. आणि ऐकून होतो मी की नॉनव्हेज असेल ना, नॉनव्हेज असेल तर 100% अशा गोष्टी होतातच. शेवटी बोललो आता काय करू, एवढे तर आणले, मेहनत केली. बोललो पण ठीक आहे बोललो, आता जीव प्यारा आहे, हे तर नेक्स्ट टाइम पण मी आणू शकतो. शेवटी मला जीव प्यारा आहे. तर MK रोडच्या म्हणजे चर्चगेटच्या जेमतेम मला वाटतं ना सिमेंट हाऊसपर्यंत मी आलो. सिमेंट हाऊसपर्यंत मी आलो. सिमेंट हाऊसचे जिथं जे रजिस्ट्रेशन आपलं रिझर्वेशन ऑफिस आहे त्याच्या तिथे मी म्हणजे माझी हिंमत हरलो मी एकदम. तर ते मी जेवण आहे ना सोडलं. त्यावेळी ना म्हणजे रस्त्याला ते हे लावतात माहिती आहे, ते बॅरिकेड टाईप असतात, लोखंडाचे खांब असतात, ते वगैरे नव्हते मुंबईला त्यावेळी. आणि मागे पाहिलं तर सल्लंग रस्ता दिसायचा. तर त्या सिमेंट हाऊसच्या म्हणजे वरच्या साईडला ना, रोडच्या साईडला मी चाललोय. म्हणजे गाडी वगैरे दिसत, वरून कुत्रे वगैरे भुकतील म्हणून मी खालूनच चाललोय. शेवटी मला सहन झालं नाही. बोललो आता बोललो जीव प्यारा आहे बोललो. त्या पिशव्या मी सोडून दिल्या खाली. आणि हार्डली मला वाटतं 15 ते 20 पावलं मी पळालो असेल. आणि तरी माझा जीव बोलता अरे नाही यार, तू तेवढं आणलंस, आता तुला घेऊन जायचं. आता इथून किती आहे, 600-700 मीटर आहे बोललो, घे. पण पुन्हा म्हणजे मी अशी हिंमत केली की नाही यार, खरंच मी एवढा आलो आहे, 2-2.5 किलोमीटर चालत आणि 700 मीटरसाठी कशाला मी हे करतोय. म्हणून मी जस्ट आहे ना पाठी पाहिलं ना
त्या पिशव्या तिथे नव्हत्या. एवढ्या कमी वेळात एवढं म्हणजे किती हार्डली किती म्हणजे 15-20 पावलं चालायला किती वेळ लागेल. काय कुत्रे वगैरे घेऊन पळाले? काहीच नाही ना साहेब. कुत्रा वगैरे काय, कुत्रा नेल तरी खेचत नेल ना साहेब. उचलून कसं नेईल. आलं का लक्षात. तुम्ही पाहिलं ना तर मला असं वाटलं की कदाचित कोणी असेल म्हणून घेऊन गेलं असेल, म्हणून मी मागे आलो. तर तिथे ते पिशव्या नव्हता. आणि त्या म्हणजे सिमेंट हाऊसच्या पुढच्या गल्लीत पण मी शेवटपर्यंत पाहिलं. त्या आता पार्किंग आहे तिथे, पार्किंग नव्हती. त्या गल्लीत पण शेवटपर्यंत पाहिलं, कोण नाही. ह्या साईडला बघितलं, कोण नाही. बोललो पिशव्या कुठे गेले. बोललो असं कसं होऊ शकतो. पिशव्या नक्की घेतलेल्या का तुम्ही? हा होत्या ना साहेब. माझ्यावर मी स्वतः भरलेलं जेवण आहे ना. मी स्वतः भरलेलं जेवण आहे का. मला शेवटी मी पण तिकडे जेवलो. माझी सवय कशी होती, ते जेवण आणायचं आणि ते मुलांबरोबर मिळून खायचं. ते जास्त खाल्लं जातं ना फ्रेश होऊन. तर मी पण जेवलो होतो. मी बोललो तर मी जर घेऊन गेलो तर त्याला दिवसभर मी एवढी मेहनत केली, साला माझ्या पोटाला पण नाही लागलं. म्हणून मी मागे आलो आणि बघतो त्या पिशव्या तिथे अजिबात नव्हत्या. आलं का लक्षात. मग मी एकदम शार्प झालो की आता इथे थांबवू नकोस. मी ते 700 मीटर आहे ना, जवळजवळ एवढ्या कमी वेळात मी पार केलं. जसा मिळेल तसा पळत होतो. आणि असा पळत होतो ना की बापरे बाप. म्हणजे माझ्या ज्या पार्किंग केलेल्या टॅक्स्या असतात ना, त्या टॅक्स्या पण मध्ये एखादी गाडी तुमच्या बाजूने गेली तर कसा भस कशी आवाज. माहिती ना मला. एखादी गाडी आपल्या बाजूने गेली तर गाडी कशी हवा लागतात, अक्षरशः तशी गाडीचा मी पळतोय ना त्या वेगाने, तसा त्या गाडीचा बाजूचा आवाज. म्हणजे ती गाडी चालू आहे इकडे. आलं का लक्षात. आणि मी ह्याचं विरुद्ध दिशेला एकदम कमी वेळेत ते मी 700 मीटर आहे ना पार केलं. आणि घरी आलो ना तर सगळे आमच्याकडे कसे माहिती आहे, हा गेलाय कॅटरसच्या कामाला, तो गेलाय, हा जेवण आला किंवा तो जेवण. पोरं अशी वाट बघायची की नॉनव्हेज आहे आणतील. तर मी गेलो. मला तर काय रे आणलंच नाही काय. मी बोललो भावा सगळं आणले पण इथपर्यंत आणू शकलो नाही. बोललो मला वाटतं काय झालं तिथं सांग. मी त्याला दिलं ढकलून आणि सरळ घरी गेलो आणि जोरात दरवाजा ठोकायला लागले. हे लोक घाबरले. अरे हा येतो असा का झाला. दरवाजा ठोकला तर बोले काय आलं, काय आणलंच नाही तू. अरे आम्ही तुझी वाट बघतोय. मी बोललो पहिलं मला घरात येऊ दे आणि दरवाजा बंद कर. अरे बोलतो झालं काय. मी बोललो सगळं सांगतो. आणि एकदम माझी बोबडीच वळाली. म्हणजे ताकदच नाही. एकदम हांग असं कापतंय माझं. एकदम घामाघूम, एकदम चिंब, एकदम घामाघूम. तर मला झालं काय. मला बोलते सांग काय झालं. घरातले बोलतं काय. बोललो असं झालं. आलं का लक्षात. मग त्यांनी कॅलेंडरकडे पाहिलं. इथं त्या दिवशी अमावस्या होती. असा तो किस्सा आहे. अमावस्येला जास्त कोणालाही गोष्ट खोटी वाटेल पण ही माझ्याबरोबर घडलेली आहे. आता जे कोणी त्यांनी मला त्रास नाही दिला पण ती वस्तू त्याला पाहिजे होती असं मला तुम्ही दिली. आणि तेव्हा ती वस्तू मी तिथे ठेवली आणि पुढे आलो ना, तो आवाज बंद. एकदम घोडागाडीचा आवाज बंद, दिसायचं बंद, तो आवाज बंद, दिसायचं बंद सगळं. आणि परत मी मागे आलो ना, म्हणलो बघू यार थोडी हिंमत करू. का असेल ते जे एक तर पिशवी घेऊ, 2 पिशवी मधली जे का असेल आपल्या नशिबात. पण त्या पिशव्या पण तिथे नव्हत्या साहेब. एवढा भयानक प्रकार येतो. आज पण मी आठवला नाही की अक्षरशः माझ्या अंगावर काटे येतात. एवढा भयानक प्रकार येतो. तुमचा खेडचा प्रकार पण असाच आहे का? खेडचा तर आहे पण मी हा खेडला नव्हतो गेलेलो. एक गाव आमच्याकडे एक म्हणजे मित्राच्या लग्नाला गेलेलो. तिकडे पण एकदा असंच झालेलं. तर ते आपल्याकडे कोकणात माहिती आहे ना, रात्र झाली तर इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको. आणि काय विचारलं तर सांगत नाही ते लोक. कधी तुम्ही मार्क करा, कोकणकडे कधी गेलेत तुम्ही? गेलेत का? बंधन आहेत खूप बंधन आहेत तिकडे. इकडे जाऊ नको, विहिरीकडे जाऊ नको, त्या झाडाकडे खाऊ नको.
खालच्या वाडीकडे जावं नको असं, म्हणजे नेहमी नेहमी तिकडे ना टोक असते. तो पण त्याची कारण आहेत ना. हा कारण पण ते सांगत नाही. विचारलं ना, सांगितलं ना आम्ही तुला, बस जायचं नाही. पण ते बिलीफ व्हायचं की हे लोक सांगतात म्हणजे. तर आपण मुंबईचे म्हणजे मुंबईचे माहिती आहे ना, एकदम थोडे डेअरिंगबाज असतो, कारण आपल्याला तेवढे अनुभव नाहीत. अनुभव आलं का लक्षात? तर मला आलं तर माझ्याकडे ना सिगरेटचं पॅकेट होतं. सिगरेटचं पॅकेट होतं आणि ते सिगरेट प्यायसाठी मी खाली आलो. लग्नाला गेलेलो आणि म्हणजे उद्या हळद होती आणि परवा लग्न होतं. आमच्याकडे तशी प्रथा आहे म्हणजे. तर सिगरेटचं पॅकेट होतं माझ्याकडे. ते सिगरेट घेऊन मी खाली आलो ओढण्यासाठी. तिथे सगळे ओळखीचे बघतील म्हणून. आलं का लक्षात? सिगरेट घेऊन खाली आलो. सिगरेट घेऊन बोललो सिगरेट आणलं, बॅगेतून मॅचेस काढले, पण मॅचेस नाही माझ्याकडे. आता बोललो वर गेलो तर पुन्हा टोकतील हे लोक आणि विचारतील मॅचेस कशाला पाहिजे हे. बोलो इथेच कोणीतरी भेटेल मला. म्हणून मी चालतोय, खाली आलो, वाडीच्या खाली मधल्या रस्त्याला आलो. इकडे बघतो तिकडे बघतो कोण नाही, फक्त ते चांदणं ना त्याचा उजेड आहे. आलं का लक्षात? बोललो कोणतरी असेल इथे. मग थोडं पुढे असा पुढे चालत मी जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटर चाललो. एवढ्या लांब? हा, माचीस सिगरेट लागले. हा, त्या लहानपणी माहिती आहे ना एकदम. 20-22 वर्षाचं वय कसं असतं. शरीर बिर व्यायाम वगैरे. पण असं बाहेर गेल्यानंतर माहिती आहे नसले ते उद्योग सुचतात माहिती आहे ना. हा, जवानीमध्ये असेल तर सुचतात. तर मी त्या हिशोबाने खाली 1-1.5 किलोमीटर चाललो. हे रात्री किती वाजता? हे 11:30-12 वाजले. 11:30ला मी निघालो आणि तिकडे 1.5 किलोमीटर चालायला मला 12-12:15 झाले. चालतोय मी, तिकडे बघतोय तिकडे कोणच दिसत नाही. बोलो ठीक आहे. आणि जेव्हा मी परतलो ना, तर परतल्यानंतर मी आलेला रस्ताच मला आठवत नव्हता. परत मी विरुद्ध दिशेला गेलो. जे चढण होतं ना मला चढायचं, ज्यांच्याकडे गावात थांबलेलो ना मित्राच्या, तिकडे. आणि हे लोक आहेत ना, मी परत विरुद्ध दिशेला जवळजवळ 3.5-4 किलोमीटर चालू. असू काय रात्री कोण दिसत पण नाही, कोणाला पत्ता विचारू, गाडी पण येत नाही, काय करू तर काय करू. आणि हे लोक मला शोधतायत तिकडे, हा गेला कुठे, हा गेला कुठे. हे लोकांनी 10-12 जणांनी टॉर्च वगैरे घेतले आणि लोक लागले शोधायला. त्यांच्याकडे कसं आमच्या वरची वाडी खालची वाडी ते सगळे शोधताय, ते लोक दिसत नाही. फोन वगैरे नव्हतं. हा, त्यावेळी फोन वगैरे पण नव्हते. फोन तर खूप नंतर आले, त्यावेळी नव्हते. त्यावेळी पण गावाला म्हणजे आपलं लँडलाईन पण नव्हते. फक्त ते गव्हर्नमेंटचं एखादे कार्यालय असेल ना, तलाठी ऑफिस, ते हे लोक मला शोधतात. आणि मी नुसता नंतर पुढे गेल्यानंतर एक म्हातारा मला भेटला. आता ते सिगरेटचं तर मी विसरूनच गेलो. पहिलं मला इथून जायचंय. आलं का लक्षात? इथून जायचं. ते जे चांदणं दिसत ते पण नंतर दिसायचं बंद झालं. एकदम काळोख आणि एकदम थंडगार हवा, एकदम थंडगार. आणि गरमीच्या दिवसात अशी हवा नसतेच. आमच्याकडे एप्रिल-मे मध्येच लग्न होतात कोकणामध्ये. तर त्यावेळी एवढी थंडगार म्हणजे अक्षरशः मी एकदम अकडलो त्या थंडीने. आणि भीती पण, त्या भीतीपोटी मला ती थंडी पण जाणवत. पण थंडी आहे जबरदस्त थंडी. शेवटी मी काय केलं माहिती आहे का, म्हातारा भेटला. तो मला काय सांगतो माहिती आहे, पुढे जा आणि पहिला रस्ता सोड, दुसऱ्या रस्त्यावर उजव्या हाताला जा. आता मी तिकडून आलो डाव्या हातावर खाली आलोय. हा म्हणजे मला डाव्या हाताला जायचंय. त्याने हे सांगायला पाहिजे की तो मला दुसरा राईड घ्यायला सांगतो. तर मला काय वाटलं की माझ्याकडून थोडी मिसिंग झाली असेल, म्हणून मी दुसऱ्या साईडला चालत गेलो. तो म्हणजे काय बोलतात आमच्याकडे जंगलाकडे जायचा रस्ता. आलं का लक्षात? त्या जंगलात चालतो, तिथं रस्ता पण नाही, कच्चा रस्ता सगळा. बोला हा रस्ता नव्हता इथे. एकदम घाबरलो आणि चालतोय काय समजत नव्हतं एकदम. म्हणजे मला पोचायचंय बस,
मला आलोय तिकडे जायचं सगळं आठवतं मला. नंतर आठवलं इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, का बोलत होते. म्हणजे हा एक प्रकारे चकवा होता. आलं का लक्षात? चकवा सांग माहिती तुम्हाला चकवा? हो. चकवा होता हा. तर मी एकदम घाबरलो आणि मी कॉन्फिडन्सच सोडला आणि मी तिथे एकदम घामाघूम होऊन तिथे थंड पडलो असं एकदम. म्हणजे बेशुद्धच झालो तिथे. आलं का लक्षात? आणि हे लोक सांगतात मला सकाळी 4:30 वाजता तिकडं ह्या लोकांनी शोधून आणलं. तोपर्यंत तुम्ही तिथेच होते? तिथेच खर्चटले बिरचटले मला असं. सकाळी 4:30 वाजता शोधून आणलं. मला आणलं घरी, तोंड बिंड धुतलं आणि बोलले ह्याला आता झोपवा. आणि जेव्हा मी उठलो ना बघितलं, अरे मी बोललो तिथे झालो मी. मला बोलतात शांत हो, आधी शांत हो, काय टेन्शन घेऊ नको. बोलतो शांत हो, काय झालेलं नक्की? आता बोललो नाविलाज आहे बोललो, सांगावं तर लागणं बोललो. सिगरेटच्या नादामध्ये मी खाली गेलो, मॅचेस विसरलो बोललो, बॅगमधून काढलो पण घ्यायला विसरलो. सिगरेट प्यायची होती म्हणून खाली गेलो. तर बोलतो ठीक आहे ना, आम्ही सांगतोय तुला की ही जागा चांगली नाही आपल्याकडे, खाली उतरलास की जागा चांगली नाही. आम्ही सांगतो त्याला, आम्ही मुंबईकरांना का तुम्ही घाबरा मग पुन्हा आमच्याकडे येणार नाही. हे कोकण आणि मुंबईकरांचं ह्या बाबतीत लयच म्हणजे विचित्रच आहे. तो चकवा होता. मग विचारलं मला की काय झालं नक्की. आणि एकदम ताप बीप मला एकदम म्हणजे एकदम माझ्या शरीर वगैरे कसं घट्ट होतं कोणी बांधल्यासारखं. म्हणजे काही माझ्या शरीराची मुवमेंटच होत नव्हती एकदम. मग त्या लोकांनी ते गावच्या साईडला माहिती ना ते अंगारे वगैरे लावायचं, हे सगळं लावलं. बोललं शांत हो, काय ना होणार. बोललो मला इकडे राहायचं नाही बोललो, मी चाललो आता मुंबईला. बोलतो बघ आता तू आलायस म्हणजे याच्याबरोबर गेलो होतो ठीक आहे बोलतो, झालं आता तू गर्दीमध्ये राहा बोलतो, गर्दीमध्ये राहा म्हणजे तू फ्री राहशील. मग कसे तरी ते मी 2 दिवस काढले तिकडे आणि मग मुंबईला आलो. मग तो चकवा होता ऍक्च्युली. चकवा माहिती प्रकार असतो. म्हणजे आपण ती वाडी मला दिसतच नाही. म्हणजे मी उतरलो ना, उतरल्यानंतर मग मी डाव्या हाताला गेलो बरोबर. येताना ना तो रस्ताच नव्हता, उजवीकडचा रस्ताच नव्हता. आणि जिथून मी उतरलो ना तिकडे शार्प मला आठवतं की तिकडे चांदणं माहिती, चांदण्याचा प्रकाश असतो तो, त्या चांदण्याचा प्रकाश तिथे होता बरोबर. आणि ज्यावेळी मी उलट आलो ना 1.5 किलोमीटर चालून, त्यावेळी ते म्हणजे चांदण्याचा प्रकाश सुद्धा नव्हता आणि उजवीकडं रस्ता सुद्धा दुखत. मी 3.5-4 किलोमीटर उलटा चाललोय. आलं का लक्षात? चालतोय आणि नंतर मग तो म्हातारा भेटला. मला पण वाटतं ते सैतानी हरकतच असेल काहीतरी ते, कारण त्यांनी पण मला चुकीचा दाखवलं. म्हणजे मला असं पकडलं वगैरे काय नाही तिथे. त्या म्हाताऱ्याने पण मला पकडलं नाही. मग जेव्हा मी सांगितलं की असा असा होता तो म्हातारा होता, कसं वर्णन होतं, तो बोलतो इथून आमच्या गावाकडे आजूबाजूला 4-5 किलोमीटर असा म्हातारा आहेच नाही बोलते. एकदम गोरा पान. आमच्याकडे कुठे आहेत? आमच्याकडे म्हातारे भेटतील सगळे, काय भेटतील. कोकणाकडे आहेत ना मोस्टली जी म्हातारी लोक आहेत ना ते कायच भेटणार. किंवा सावळ्या. हा एकदम म्हणजे एकदम पांढरा फिट्ट अंग्रेज, एकदम अंग्रेज नाही म्हणजे एकदम गोरा पान. आलं का लक्षात? पिकलेले केस वगैरे, त्याचा चेहरा पण असं म्हणजे केस माहिती ना अशा तोंडावर येतात, असं स्पष्ट दिसत नव्हता. त्याच्या हातात ती वाकडी तिकडी काठी असते. ती आपल्या गावाकडे माहिती वाकडी तिकडे सरळ काठी असतात, ते झाडाच्या जे असेल तेच. मग मी कसं तरी बोललो ते 2 दिवस काढले आणि मुंबईला आलो. असा तो प्रकार आहे. तुम्ही मागे बोलता बोलता मगाशी बोलले होते तुम्ही मुंबईमध्ये जिम रिलेटेड काहीतरी करता. जिम काय करता जिम? अजून एक अनुभव आहे. तुम्हाला जर वेळ असेल ऐकायचं असेल तर चालेल ना, हरकत नाही ना? तुम्ही बोर तर नाही झालं? नाही. एकदा कसं होतं माहिती आहे, एका म्हणजे मित्राकडे चाललेलो मी. मित्राकडे चाललेलो तर मी चेंबूरला जायचो. तो शॉर्टकट म्हणून मी आहे ना पोट्टसच्या रस्त्याने गेलो. पोट्टस म्हणजे आमच्याकडे माझगाव डॉक आहे, तिथून आतला जो रोड आहे ना तो पोट्टसचा रोड आहे. तो जवळजवळ माहुलपर्यंत आहे, माहुलगाव. आणि माहुलगाववरून लेफ्ट मारली आणि परत राईट मारली ना
तर तो तुम्हाला डायरेक्ट चेंबूरला लोखंडे मार्गला तो रोड नेतो. आणि तो मला वाटतं ना, तो रस्ता एवढा कमी वेळात तुम्हाला चेंबूरला नेला. तुम्ही हायवेने गेलात ना तर तुम्हाला 35-40 मिनिटात, हा आतमधल्या रोडनी गेलात ना की तुम्ही लवकर पोहोचाल. म्हणजे 15 ते 20 मिनिटं, 25 मिनिटात जास्तीत जास्त पोहोचाल. तर मी पेट्रोल वाचवण्याच्या नादामध्ये आतल्या रोडने गेलो आणि वाजलेले 12:30. खूप महत्त्वाचं काम होतं मला, म्हणून मी बोललो चल जाऊन येतो. तर मी गेलो तर त्या पोट्रेच्या रोडला आहे ना एक पण दिवा नाही. जे स्ट्रीट लाईट असतात ना, एक पण स्ट्रीट लाईट नाही. आणि माझ्या गाडीचा जो फोकस आहे बाईकचा, तोच कळलं काय, तो फोकस. आणि मी हे मॅप लावला आहे, तो रोड मला बरोबर नेतोय एकदम बरोबर. आलं का लक्षात. मध्ये तो बंद पडला मॅप, परत तो ॲटोमॅटिक चालू झाला. म्हणजे क्लिक केला, तो स्टॉप झाल्यानंतर तसाच होतो. परत मी ते स्टार्ट केल्यानंतर आपला तो मॅप परत चालू होतो, तो चालू झाला. तर माहुलगाव यायच्या आधी मला वाटतं एक 1.5 किलोमीटरच्या आधी एक, मला वाटतं 20-22 वर्षाचा पोरगा, म्हणजे भयानक ॲक्सिडेंट झालेला. एवढं भयानक ॲक्सिडेंट कसं सांगू तुम्हाला. एवढं म्हणजे त्याचा हा भाग आहे ना, हा असा खुललेला. आलं का लक्षात. हे सगळं आतलं दिसतंय. हात बी तसे वाकडे झालेले, पण तो हा जो खुललेला ना, एवढ्याच्या ह्याच्यात आहे ना, तो त्याची मुवमेंट आहे. आलं का लक्षात. आणि त्याची बाईक होती. आता ती कोणती बाईक होती मला एवढं आठवत नाही. रात्र होती ती बाईक. माहिती आता ॲक्सिडेंट झाल्यानंतर फायबर असतं माहिती आहे ना, पुढचं फायबर सगळं, ते सगळं इकडे तिकडे पडले. तिची गाडी पण अशी वाकडी, एकदम वाकडी झालेली आहे. आणि तिथे कशावर तो पडलाय, कशाला आदळून पडलं ते, ज्या अर्थी ती बाईक आहे ना, पुढचं जे व्हील असतं ना, त्या आतमध्ये घुसलेलं. आलं का लक्षात. असं घुसलेलं. पण तिथे अशी आपटून ती गाडी एवढी वाकडी होण्यापर्यंत तिथे काहीच नव्हतं. मग एखादं झाड असेल, आलं का लक्षात, किंवा काय असेल त्याच्यावर आपटली तर कदाचित होऊ शकतं, पण तसं काहीच नव्हतं. आलं का लक्षात. म्हणजे अंगावर तर ते अशी ती बाईक एकदम. आणि तो असा म्हणजे मदत कसं मागतो माणूस, मदत मागतो. आणि मी पाहिलं माझ्या हेडलाईटच्या याच्यावर, मी थांबलो तिथे, हिंमत केली, बोललो ॲक्सिडेंटच झाले ना, बोललो दुसरं काय नाही ना. म्हणजे तो तिथे पडला असं जवळ एक माझ्या, म्हणजे 2-2.5 फुटावर, 3 फूट असेल. आणि मी ते गाडी क्या हो गया, तो काय बोलतोय. आलं का लक्षात. पण त्याच्या तोंडून शब्द निघत नाही. आता एवढं मोठ्या ॲक्सिडेंटनं काय बोलेल तो, कसा आवाज येईल, पण तो शुद्धीत आहे. आलं का लक्षात. आणि त्याची बाईक वगैरे पडली अशी, मी बघतोय ते गाडीचे हेडलाईटचे म्हणजे ते फेअरिंग वगैरे असते ना, पॅनल्स वगैरे, त्याचे तुकडे झाले सगळे. बघतोय मी, स्पष्ट दिसत आहेत मला, सगळं दिसतं एकदम. तर मी बोललो आता मी एकटा आहे इथे, मी काय करणार ना इथे, याला मी आता काय करू. बोललो मी तर काय करू शकत नाही ना, याला काहीच मदत करू शकत नाही. तरी दवाखाना वगैरे काही नेण्यात कसं नेणार साहेब. हो त्याचे तो खोलल्यानं, असं खोललेल्या माणसाला कोण बसवेल, त्याची ताकद पण नाही ना, त्याला उचलून बसवेल कोण. पण आता त्याला तसं सोडणं पण योग्य नाही ना. ऑप्शन नाही ना साहेब, तो बसण्याच्या लायकीचा नाही. मी जरी गाडी स्टँडला लावली, त्याला उचलून बसवणार, त्यांनी पकडलं तर पाहिजे. हात बी तसे वाकडे तिकडे झालेले. आलं का लक्षात. मार लागले, जबरदस्त मार लागले त्याला. म्हणजे तो मला असं वाटतं ना, तो लास्ट स्टेपच्याच ह्याच्यावर होता, असा दिसत होता तो. आलं का लक्षात. तर बोललो माझ्याकडे एक ऑप्शन आहे, बोललो इथून बाहेर पडायचं. आलं का लक्षात. इथून बाहेर पडायचं, कोणतरी भेटेल, माहुलगावला जाणारे तो रस्ता चालू असतो, कोणतरी भेटेल, कोणातरी सांगू, म्हणजे कोणतरी. माझ्याकडे हे पण मला बिलीफ होत नाही की 100 नंबरवर फोन करायचा आणि पोलीस बोलून, म्हणजे मी एकदम हे झालो ना, हँगच झालो ते बघून. किंवा ॲम्ब्युलन्सला फोन. सगळं माहित आपल्याला, 100 नंबर 102 नंबर सगळं काय येतं, सगळं माहित. ते ऐन टायमाला सुचलंच नाही मला. तर मी बाहेर आलो आणि असं दूरवर मला आहे ना एक पोलिसांची गाडी येताना दिसली.
आता ती कोणत्या पोलीस स्टेशन ते काय मला माहीत नाही. ती पोलीस स्टेशनची गाडी मला दिसली तर मी असं थांबलो, गाडी लावली माझी आणि थांबवली. मला तो म्हणजे ते बसले ना पोलीसवाले, बोलले, बारक्या काय झालं रे, बारक्या काय झालेलं, कशा थांबवलं? बोललो साहेब आतमध्ये ह्या रोडला आहे ना, बोलले भयानक ॲक्सिडेंट झाले. बोलतोय आतल्या रोडला तू पाहिलं? मी बोललो हा साहेब बघा ना, वाटल्यास तो पोरगा एकदम म्हणजे एकदम हे सगळं खुललं. तर त्यांनी लगेच ती गाडी मला बोलला ठीक आहे तुझी बाईक इकडे लाव, आलं का लक्षात, तुझी बाईक इकडे लाव, गाडीत बसलो आणि आम्ही लोक आतमध्ये गेलो ना. ज्या स्पॉटला तो पडलेला मला बरोबर आठवते. ज्या स्पॉटला तो पडलेला, ते गाडी पडलेली, त्याचे ते फायबरचे तुकडे पडलेले, काहीच नव्हतं. काहीच नव्हतं तिकडे, मग काहीच नव्हतं. नंतर त्याच्यामध्ये तो एक दुसरा म्हाताऱ्यासारखा होता बोलतात, तो बोलला त्या दुसऱ्याला, काय आडनाव घेतलं मला आठवत नाही, बोललो त्याला, बोलला की गाडी बाहेर घ्या, याला बसवा, गाडी बाहेर घ्या, आमुष आहे. या रोडला भरपूर असे ॲक्सिडेंट झाले. तो भेटला असेल याला. तरी तो दुसरा काय बोलतोय, साहेब याची मिसअंडरस्टँडिंग झाली असेल बघण्यात, कदाचित ते पुढे असेल. तो म्हातारा वयस्कर जो पोलीसवाला कॉन्स्टेबल होता, तो तुमचं समजण्यात म्हणजे मिसअंडरस्टँडिंग झाली असेल याच्या बघण्यात, तर आपण पुढे असेल, तर पुढे टोल नाका आहे, म्हणजे टोल घेतात तिथपर्यंत आम्ही गेलो, अजिबात नव्हतं. मग तिथून त्यांनी रिव्हर्स मारली. मला बारक्या कुठे चाललास? बोललो मित्राकडे. मला बोलतो अजिबात जाऊ नको, आज आमोश आहे, बोलतो गाडी घे आणि हायवे रोडनी सरळ निघ, जिथे जातोस ना तिकडे जाऊ नको, कळलं ना, आज आमोश आहे बेटा, जा. मग मी त्या मित्राकडे पण गेलो नाही, काय नाही, ती गाडी घेऊन तसाच, म्हणजे माझी हिंमतच होत नव्हती. मला ते बघून, त्याचा जो चेहरा बघून आहे ना, भीती वाटली नव्हती. ॲक्सिडेंट आहे बोललो, ॲक्सिडेंट त्याच्यात काय, म्हणजे मन थोडे धस्स होतं ना, की हे काय असा, म्हणजे हे खुल्लंय त्याचं, आलं का लक्षात, ते खुल्लं अक्षरशः. तर मी पाहिलं, पण ते मला जास्त काय महत्त्वाचं होतं, त्याचा जीव वाचेल, कोणीतरी याची मदत करेल, आलं का लक्षात, निदानाच्या घरच्यांपर्यंत तो मॅसेज जाईल, बस एवढंच माझं ध्येय. आणि नंतर मग त्यांनी सांगितलं की बारक्या आज आमोश आहे बेटा, तू निघ इथून आणि आता ह्या रोडने जाऊ नको. अक्षरशः त्यांनी मला पुढचा रोड, म्हणजे तिथून कसं जायचं सगळं सांगितलं, आणि जिथे पब्लिक असतील रोडवर तो रोड दाखवला. आणि मग तिथून मी 2:30-3 वाजता घरी आलो. तर हे 3 प्रसंग तुमच्या बरोबर घडले, सर्व अमावस्येलाच घडले. आमोशाला. आणि माझ्या मित्रांबरोबर पण तसे प्रसंग आले. त्यांचं सांगणं आहे की आमोशाला मोस्टली निघायचंच नाही. पण ते असं म्हणतात की सर्वांना होत नाही, ते सगळ्यांना होतच नाही. आता मला पण काय, त्या लोकांनी कोणी मला त्रास दिलेला नाही, मला असं कोणी पकडलंय किंवा काय केलंय. जर मित्राचा पण तुम्हाला किस्सा सांगितला, त्याने पण बिचाऱ्याने काहीच त्रास दिला नाही, हात ठेवला, बस हात ठेवला. पण काय काय असं मी ऐकलंय की आपटतात, फेकून देतात, आदळतात किंवा चापट मारतात, भरपूर काय काय असं मी म्हणजे भरपूर मित्रांकडून पण ऐकलंय आणि असं ऑनलाईन पण पाहिलेलं, भरपूर किस्से आहेत. वस्तू इकडूनच्या तिकडे ठेवणं, म्हणजे हॅरेसमेंट करतात ना, मेंटली हॅरेसमेंट करतात. म्हणजे आपण ही वस्तू आहे इथे मी ठेवली, ते तिथे नसून भलतीकडेच असतं. तर आपल्याला असं काय वाटतं पहिल्यांदा की अरे नाही मीच ठेवली असेल आणि मी विसरलो असेल, पण परत तू वस्तू तिथे आणून ठेवतो, परत ती वस्तू दुसरीकडे जाते परत. किंवा वस्तू घरातल्या हलणं, कपाट हलणं किंवा वस्तू पडणं. एखादी माणूस कसा ॲक्शन म्हणजे काम करतो आणि त्याच्या हातातून वस्तू पडतात, आलं का लक्षात. एक काय की जेवणाचा सुगंध येणं, जेवण म्हणजे टोपं हलं, टोपामध्ये आपण चम्मच मारतो माहिती आहे ना, हे भरपूर ऐकलेलं आहे. किंवा ते बनताना अचानक ते जेवण खाली पडणं, भरपूर ऐकलेलं मी असं.
वस्तू पडणं किंवा बल्ब चालू बल्ब आहे फुटणं भरपूर आहे. पण हे म्हणजे त्रास म्हणजे हे कसं होतं, मला कोणी त्रास नाही दिला, आलं का लक्षात. पण हे ज्या घटना त्या घडल्यात माझ्याबरोबर, कोणी खरं मानावं या खोटं, पण ते मला माहिती आहे, हा, कारण मी ते पाहिलेलं आहे. हीच दुविधा आहे की ते लोक खरं मानतात की हा खोटं. हा, हरकत नाही. बघा कसं आहे माहिती आहे, काही लोक बोलतात की हे भूत वगैरे नाही, ठीक आहे, नसेल असेल मला काय माहित नाही, कारण माझ्या समोर अजून कोणतरी आलं नाही अजून, आणि माझा जन्मच स्मशानाच्या बाजूला झाला, तर म्हणजे तसं काय झालंच नाही. कारण आम्ही रात्री मग कॅरम पण म्हणजे जिथं स्मशानाच्या बाजूचं जे घर होतं आणि स्मशानाच्या अगदी म्हणजे 10 मीटरवर, 10 फुटावर ते एक भिंतीच्या मागे आमचं घर, कधी नाही असा त्रास झाला. पण बघा सायन्स पुढे गेले, हे पुढे मला मान्य आहे, पण सायन्स रक्त सुद्धा बनवू शकला नाही ना साहेब. हा, सायन्सने रक्त बनवले का? नाही. आहे का? बनवलेलं आहे का? नाही ना. मग ठीक आहे, काही गोष्टी ठीक आहे, काही, पण ह्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी आहेत. आता हे रिमोट आता आलेत, म्हणजे आता इथे बटन दाबलं की तिथे पॅप पॅप आवाज, हॉर्नचा आवाज येतो, हेडलाईट चालू होतात, ते आता माझ्या लहानपणी तर माझ्या मित्रांनी पाहिले की बंद ॲम्ब्युलन्स चालू झाल्यात, मित्रांनी ऐकले, बघितलेलं आहे त्यांनी. बंद ॲम्ब्युलन्स म्हणजे ते हॉस्पिटलला कामाला, त्यांनी सांगितलं. माझ्यापासून GT हॉस्पिटल काय लांब नाही आहे, हार्डली दीड किलोमीटरवर GT हॉस्पिटल आहे. तिथूनचे मित्र सांगायचे की बंद ज्या ॲम्ब्युलन्स आहेत ना, त्या रात्री इंजिन चालू व्हायच्या, त्याचा आपोआप हेडलाईट चालू व्हायच्या, दरवाजा उघडायचे, ड्रायव्हरचा दरवाजा उघडायचा, स्ट्रेचर आतमध्ये नसलेल्या स्ट्रेचर बाहेर यायच्या, स्ट्रेचरच नाही आतमध्ये तरी बाहेर आले. तरी स्ट्रेचर त्यांनी डोळ्यांनी पाहिले. किती म्हणजे आपण कसं आहे, किती जणांची तोंड दाबू शकतो? नाही ना, नाही दाबता येणार ना. दाबू शकतो का? त्यांनी पाहिलेलं आहे ना, खुर्च्या वगैरे हालताना हॉस्पिटलमध्ये पाहिलेलं आहे त्यांनी. हे खरं आहे की खोटे ह्याचा वाद कधी संपणारच नाही. नाही, हा वाद कधी नाही संपणार. ठीक आहे, काही लोकांचा विरोध आहे या गोष्टीला, मला मान्य आहे, हरकत नाही. जो जेवढा विचार करेल तेवढं त्याची हद्द, आपण त्याच्यामध्ये काय. पण हे घडतं मोस्टली, अमावस्याला घडतं. आणि अमावस्याला जरी नाही घडलं तरी एखादी व्यक्ती ज्या दिवशी ऑफ झाली, सपोज आज तारीख किती आहे, आज समजा 1 तारीख आहे, 1 तारीख, गेल्या 1 तारीखला त्या व्यक्तीची त्या रस्त्यात दुर्घटना झालेली आहे, आणि त्यावेळेला जर ते अमावस्या असो अगर नसो, त्याच्यात त्या फेऱ्यामध्ये तो माणूस भेटला की त्याच्याबरोबर काय ना काहीतरी होणार. तो फेरा त्याच्यामध्ये काय ना काहीतरी होणार साहेब. सगळ्याच गोष्टी आपण असं बोललो की हे नाही होत, हे खोटं आहे, हे सगळं आहे, सायन्स एवढं पुढे आहे, ठीक आहे, पण काही गोष्टी आपण पॉझिटिव्हली पण घेतल्या पाहिजे. असं मला असं सांगायचं नाही की मला अंधश्रद्धा पसरवायची नाही, बरोबर, पण हे घडतं, जे माझ्यावर घडले आणि माझ्या मित्रांबरोबर पण घडले, त्यांनी देखील मला सांगितलं, माझ्या आई बरोबर घडलेलं आहे. घडतात गोष्टी. माझी आई अशी चपाती म्हणून ठेवायची, अशी चपाती गायब. अच्छा, हा, चपाती गायब. अशी चपाती भाजायची, तिचं इथे लक्ष, चपाती गायब. कुठे जायची? हा, कुठे जायची? माहित नाही, विचारत बोलायचं, बस एवढं सांगितलं ना, एवढंच ऐकायचं आणि गप्प बसायचं. त्याला पाहिजे होता तो घेऊन खात होता, बस एवढंच बोलायची. म्हणजे माझी आई खूप धार्मिक होती आणि उदार मनाची होती. ती सांगायची, मी अशी चपाती भाजली, अशी ठेवली, अशी चपाती भाजली, अशी ठेवली, काय. म्हणजे भीती नव्हती बिलकुल. कसं आहे, तुम्ही जे मनात तुम्ही ठरवाल ना तसं होणार. आलं का लक्षात? तुम्ही ते एखादा विषय एकदम, आता तुमचा मी असे भरपूर चॅनल असे मी बघतो युट्यूबवर, ठीक आहे, बघितलं आपण, तात्पुरतं बघितलं, पण ते एकदम डोक्यात एकदम घट्ट करून ठेवलं ना
की तसं होणारच होणार. भास पण निर्माण होतो. भास निर्माण ऑटोमॅटिक होणार तुमच्याकडे. हा ठीक आहे, तो पिक्चर असतो, आपण एक बघितलं ठीक सोडून दिलं. आता लहानपणी माझे किती पिक्चर, मी सस्पेन्स पिक्चर असे किती पाहिले, भरपूर पाहिले. म्हणजे तिथपर्यंत त्या रात्री भीती वाटायची, लहान त्या रात्री भीती वाटायची, पण दुसऱ्या दिवशी ते विसरून जायचं आणि परत कधी आठवलं तरी काय एवढं काय वाटायचं नाही. ठीक आहे, तो पिक्चर होता, संपला विषय. लाईट जाणार आहे का? ठीक आहे, लावते. हा.